विधान परिषदेची पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणी 2026ची आता आपल्याला कालावधी पूर्ण होत आहे, त्यामुळं निवडणूक अधिकारी किंवा निवडणूक प्रक्रिया डिक्लेअर करतील आणि या सगळ्या 5ही जिल्ह्यातले विभागानुसार जे काही जिल्हे येतील त्या जिल्ह्यातल्या शिक्षकांच्या आणि पदवीधरांच्या नोंदणी ह्या 100% झाल्या पाहिजेत, तरच खऱ्या अर्थानं उमेदवाराला योग्य तो न्याय मिळेल आणि उमेदवार सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वानुमते जो उमेदवार विधान परिषदेचा निवडला जाईल वरच्या सभागृहातला तो अभ्यासू असायला पाहिजे, सर्व समस्यांची जाण असलेला असला पाहिजे, तो कोणत्याही पक्षाशी आणि पक्षविरहित होणारा नसावा, यासाठी मतदार नोंदणी ही 100% झालेली असावी आणि यासाठी प्रशासनाने शासनाने आपल्या स्तरावरती याची नोंदणी 1 वर्ष अगोदरच सुरू केली तर हा मतदारसंघाची व्याप्ती आणि नोंदणीत विचार केला तर तो खऱ्या अर्थानं उमेदवाराला आणि सर्व समस्त मतदारांना न्याय दिला जाईल. नाही तर घटनेने एवढी सगळी तरतूद केलेली आहे पण नोंदणी अपुरी होत असल्यामुळे याचा उमेदवार कोणत्या ना कोणत्या तरी पक्षाशी बांधील असतो आणि तो पक्षाशीच काम करत असतो आणि शिक्षकांच्या समस्या मग त्या कोणत्याही असतील शिक्षण यंत्रणेतल्या त्या समस्या अपुऱ्या राहिलेल्या आहेत आणि म्हणून शिक्षणातल्या यंत्रणातल्या ज्या समस्या आज ताग आहेत, ज्या उघड आता जोरात जाहीरपणे दिसत आहेत, त्याच्यावरती एक अंकुश बसायचा असेल तर शासनामार्फत नोंदणी झाली पाहिजे म्हणजे उमेदवाराला योग्य तो न्याय मिळेल, एवढंच मला सांगायचं.